नमो नमः. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या हरिगौरी हब या चॅनलमध्ये. तर आज आपण या चॅनलवर इयत्ता 9वीचं अमोदह या पुस्तकातील संस्कृतचं चित्रपदकोश पाहणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तर आपला हा जो चित्रपदकोश हा टॉपिक आहे, हा तुम्हाला पेपरमध्ये 2 मार्काला किंवा 4 मार्काला येऊ शकतो. तर चित्रपदकोश म्हणजे चित्रांचा कोश किंवा चित्रांचा संग्रह. तर हे जे चित्राचे नावं तुम्हाला संस्कृतमध्ये दिलेत, हे आपल्याला जशास तसे पाठ करायचे आहेत आणि आपले जे पेपर आहे त्याच्यामध्ये काना मात्रा न चुकू देता लिहायचे, तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. ठीक आहे. तर पहिलं चित्र आपल्या समोर आहे ते द्वारम. द्वारम म्हणजे दार, दरवाजा. तर आपलं जे दार असतं, आपल्याला आता म्हणजे काही गोष्टी संस्कृतमध्ये अशा आहे की आपण लगेच गेस करू शकतो, हो ना. तर तसंच द्वारम, द्वारम म्हणजे दार. रंगवल्ली, रंगवल्ली म्हणजे रांगोळी. पादकटह, पादकटह म्हणजे पायपुसणी. आता याची हिंट कशी आहे, पाद म्हणजे पाय आणि कटह म्हणजे पादकटह म्हणजे पायपुसणी. ठीक आहे. प्रधान कक्ष म्हणजे मुख्य कक्ष. मग मुख्य कक्ष काय असतो, तर आपला हॉल. जवनिका म्हणजे पडदा, पडदा म्हणतो आपण त्याला, जो आपण खिडक्या वगैरे लावतो. पर्यंकः म्हणजे पलंग. तल्पः म्हणजे गादी. उपधानम म्हणजे उशी. आच्छादकम म्हणजे पांघरूण. समीकरः म्हणजे इस्त्री. क्षालनयंत्रम, आता हे कसं लक्षात ठेवायचं, क्षालनयंत्रम क्षत्रियाचा. ठीक आहे. क्षालनयंत्रम म्हणजे वॉशिंग मशीन. पुष्पाधानी म्हणजे फुलदाणी. आता हे किती सोपं आहे, पुष्प म्हणजे फुल आणि धाणी म्हणजे दाणी, फुलदाणी म्हणजेच पुष्पाधानी. ठीक आहे. सो नेक्स्ट, पाकशाला म्हणजे स्वयंपाकघर. भोजनपीठम म्हणजे आपण त्याला डायनिंग टेबल सुद्धा म्हणतो. वायुचुल्ली म्हणजे आपला जो गॅस असतो किचनमधला तो. पात्रम म्हणजे भांड. दर्वी म्हणजे पळी. मिश्रकः म्हणजे मिक्सर. स्थालिका म्हणजे आपल्या प्लेट्स. आणि कटाह म्हणजे वाटी. ठीक आहे. तर पुढे तुम्हाला दिलंय वृत्तयः म्हणजे पेशा किंवा आपण त्याला जॉब ही म्हणतो, की कोणाकोणाचा काय काय जॉब आहे. तर दंतवैद्य म्हणजे डेंटिस्ट. परिचारिका म्हणजे नर्स. वैमानिकः म्हणजे पायलट. अंतरालवीर म्हणजे अंतराळवीर किंवा आपण ॲस्ट्रॉनॉट सुद्धा असं म्हणतो. ठीक आहे. वैज्ञानिक म्हणजे सायंटिस्ट. आरक्षकः म्हणजे पोलीस. तक्षकः म्हणजे सुतार. कुंभकारः म्हणजे कुंभार. ठीक आहे. तर आता हे जे तुम्हाला इथे जे शब्द आहे की दंतवैद्य किंवा वैमानिकः, अंतरालवीरः, जे शेवटचे जे तुमचे हे विसर्ग आहेत ते तुम्हाला द्यायला अजिबात विसरायचं नाही. विसर्ग म्हणजे काय, तर शेवटचे ते 2 डॉट्स. ठीक आहे. तर आता इथे असे काही भरपूर शब्द आहेत की दंतवैद्यः, अंतरालवीरः, वैज्ञानिकः, आरक्षकः, तक्षकः, कुंभकारः. ठीक आहे. तर असे भरपूर शब्द येणार. तर आपल्याला त्याच्या पुढे जे विसर्ग आहेत ते द्यायला अजिबात विसरायचं नाही आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट, भारवाह म्हणजे ओझेवाला, जो ओझे वाहायचं काम करतो किंवा लेबर. ठीक आहे. धीवरः म्हणजे कोळी. आपणिकः म्हणजे दुकानदार किंवा आपल्याकडे बघा शॉपकीपर. ठीक आहे. सौचिकः म्हणजे शिंपी. तंतुवायः म्हणजे ते विणकाम करतात ना ते लोक, म्हणजे धाग्यांपासून साडी वगैरे बनवतात, त्यांना आपण तंतुवायः म्हणतो किंवा विणकर म्हणतो. अभियंता म्हणजे इंजिनियर. पत्रवाहकः म्हणजे पोस्टमॅन. यानचालिका म्हणजे गाडी चालवणारी.
आता हे महिला दाखवली आहे म्हणून यानचालिका सांगितलंय. जर तिथे पुरुष असतात तर यानचालकः सांगितलं असतं. ठीक आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे तो. मालाकारः, मालाकार म्हणजे आपला जो आपण त्याला म्हणतो जो बागेचं रक्षण वगैरे करतो, माळी, माळी म्हणतो आपण थोडक्यात. ठीक आहे. लेपकारः, लेपकारः म्हणजे गवंडी की जो भिंतीचं वगैरे काम करतो, बांधकामाची कामं करतो. शिक्षकः, शिक्षकः म्हणजे टीचर. आणि पाचकः, पाचकः म्हणजे कुक. ओके, किंवा आपण त्याला आचारी सुद्धा म्हणतो. तर पुढे तुम्हाला आता क्रिया दिलेल्या आहेत. तर आपण कुठलंही वाक्य बनवतो तर ते एखादी क्रिया त्याच्यामध्ये त्या वाक्यामध्ये टाकल्याशिवाय आपल्याला ते वाक्य बनवता येत नाही किंवा ते वाक्य अपूर्ण असतं. ठीक आहे. तर इथे तुम्हाला क्रिया सांगितलेल्या आहेत. जृंभते, जृंभते म्हणजे जांभई देणे. कासते, कासते म्हणजे खोकलणे. ठीक आहे. जिघ्रती, जिघ्रती म्हणजे वास घेणे, सुगंध घेणे. शृणोती, शृणोती म्हणजे ऐकणे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे ती आहे त्या सगळ्याला पहिली वेलांटी दिलेली आहे. इथे सुद्धा पहिली वेलांटी दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला लक्ष राहिलं पाहिजे की काही क्रियापदाला जास्त करून पहिली वेलांटी देतात. ठीक आहे. कृषती, कृषती म्हणजे आपण जे शेत असतं, आपलं जे शेत आपण नांगरतो तर त्या शेताच्या नांगरणीला आपण कृषती म्हणतो. निष्कासयती, निष्कासयती म्हणजे काढणे. मग जसं आपण आता इथे बॅगमधून पुस्तकं काढण्याचं चित्र दाखवलं आहे, तर आपण म्हणजे सामान बॅगमधून पुस्तक काढतो किंवा एखाद्या कप्प्यातून काही काढतो, डब्यातून काही काढतो किंवा कामावरूनच कोणाला काढतो. निष्कासयती म्हणजे काढून टाकणे. मग ते कामावरून असो किंवा कुठल्या वस्तूला काढणं असो. ठीक आहे, हे भरपूर ठिकाणी वापरण्यात येतं. मथती, मथनाती, मथती म्हणजे मंथन करणे. आता म्हणजे जे ताक वगैरे असतं, लोणी वगैरे असतं ते घुसळतात बघा, त्याचं लोणी करण्यासाठी. तर तूप काढण्यासाठी जे लोणी करावं लागतं त्याच्यासाठी ते ताक घुसळावं लागतं आणि त्या घुसळण्याला आपण मराठीमध्ये मंथन म्हणतो आणि त्याला संस्कृतमध्ये मथती किंवा मथनाती असं म्हणतात. ठीक आहे. भिनत्ती, भिनत्ती म्हणजे फोडणे. म्हणजे भिंत वगैरे फोडताना इथे दाखवलंय. भिनत्ती म्हणजे थोडक्यात फोडणे. प्रक्षालयती, प्रक्षालयती म्हणजे धुणे. मग इथे एक बाई कपडे धुताना दाखवली तर म्हणजे धुण्याच्या क्रियेला आपण प्रक्षालयती यूज करतो. निष्पीडयती, निष्पीडयती म्हणजे पिळणे. तर हा माणूस काय करतोय की कपडे पिळतोय. तर कपडे पिळण्याच्या म्हणजे वस्त्रम निष्पीडयती म्हणजे कपडे पिळण्याच्या क्रियेला इथे निष्पीडयती असं सांगितलंय. पुटी करोती, पुटी करोती म्हणजे घडी करणे. सिव्यती, सिव्यती म्हणजे शिवणे. अभिनयती, अभिनयती म्हणजे अभिनय करणे, ॲक्टिंग करणे. अलिखती, अलिखती म्हणजे रेखाटणे किंवा काढणे. आपण ड्रॉइंग करतो ते सुद्धा अलिखतीमध्येच येतं. ठीक आहे. दर्शयती, दर्शयती म्हणजे दाखवणे. खनती, खनती म्हणजे खोदणे. अवसर्पती, अवसर्पती म्हणजे घसरणे. आता इथे ह्या मुलाचं चित्र दाखवलंय बघा, तो मुलगा घसरगुंडीवरून खाली घसरतोय. ठीक आहे. तर अवसर्पती म्हणजे घसरणे. ठीक आहे. उत्प्लवते, उत्प्लवते म्हणजे उडी मारणे. लंघते, लंघते म्हणजे ओलांडणे. आणि टंकलयती, टंकलयती म्हणजे टायपिंग करणे. की इथे बघा कीबोर्ड दाखवलाय आणि एक टायपिंग करणारं दाखवलंय की तो टायपिंग करतोय. ठीक आहे. तर हा चित्रपट कोश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला पेपरमध्ये कमी वेळात आणि कमी शब्दात जास्त मार्क मिळून देऊ शकतो. फक्त तुमच्या छोट्या छोट्या चुका तुम्ही इथे करायच्या नाही आहेत. जसं की इथे क्रियांना बघा, ज्या ज्या क्रियांना शेवटी ती येतं तर प्रत्येक ठिकाणी शेवटी पहिली वेलांटी दिलेली. खनती, पुटी करोती, सिव्यती, दर्शयती, आलिखती, निष्पीडयती सगळ्या ठिकाणी पहिली वेलांटी दिलीत. तर ते आपल्याला विसरायचं नाही. तसंच कुठे विसर्ग आहे, कुठे अनुस्वार आहे, कुठे हलंत आहे. हलंत म्हणजे हलंत बघा, आता हे अच्छादकम, आता मचा हा जो मोडलेला पाय की असं आपण दाखवतो शेवटचं, तर त्याला हलंत म्हणतात. तर तोही द्यायचा आपल्याला, कुठे विसरायचा नाहीये. असं अगदी काळजीपूर्वक हे वाचायचंय. 1-2 आठवडे जरी तुम्ही हे वाचलं डेली तर तुम्हाला निश्चित हे पूर्ण चांगल्या प्रकारे पाठ होऊन जाईल. ठीक आहे.
तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या धड्यासोबत.